आज आपण लक्ष्मी माता आणि देवादिदेव विष्णुदेवांची सुंदर अशी एक कथा आपण ऐकणार आहोत। ही कथा ऐकल्यानंतर, पूर्ण कथा ऐकल्यानंतर लक्ष्मी माता आपल्या घरात कसा प्रवेश करेल, म्हणजे लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये कसा राहील, याचं उत्तर या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा, ऐका। कारण बांधवांनो, आपल्या घरामध्ये ज्यावेळी लक्ष्मी मातेचा वास असतो त्यावेळी आपल्या घरामध्ये धन, वैभव, संपत्ती, यश, कीर्ती या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात आणि आपलं जीवन अतिशय सुखमय जातं। जीवनाची नौका ही पार होते, आपली सांसारिक जीवन हे सुखमय जातं। तर बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल। तर बांधवांनो, ज्या गावातून हा व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा। एकदा वैकुंठामध्ये माता लक्ष्मी देवादिदेव विष्णुदेवांचं पाय दाबत होत्या। त्याच वेळी देवादिदेव विष्णुदेव म्हणाले की हे लक्ष्मी, या पृथ्वी तलावरती लोक नारायण नारायण असं म्हणतात, म्हणजे भक्ती मार्गाला लोक लागलेली आहेत भरपूर। त्यावेळी लक्ष्मी मातेनं स्मित हास्य केलं आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी म्हणाली की हे देवा, लोक नारायण नारायण म्हणतात, परंतु ते तुम्हाला प्राप्त करण्यासाठी नारायण नारायण म्हणत नाही, तर ते मला प्राप्त करण्यासाठी नारायण नारायण म्हणतात। त्यावेळी भगवंत म्हणाले की हे लक्ष्मी, हे असं कसं, त्याचं उत्तर तुला द्यावं लागेल। त्यावेळी लक्ष्मी माता म्हणाल्या, देवा, याचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला लोकांची परीक्षा घ्यावी लागेल। त्यावेळी भगवंतानी मान डोलवली, हा म्हटलं, अखंड सृष्टीचे मालक देवादेव विष्णुदेव वयस्कर अशा एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि या पृथ्वी तलावरती एका गावामध्ये आले। सुंदर ब्राह्मणाचं रूप घेतलं, त्याने एका घराचा दरवाजा वाजवला। दरवाजा वाजवल्यानंतर त्या घरातली व्यक्तीनं दार उघडलं आणि विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? तर बांधवांनो, ते घर होतं ते एका सावकाराचं होतं, धनसंपत्ती भरपूर होती। त्या सावकारानं विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? त्यावेळी त्या ब्राह्मणाचं रूप घेतलेले जे देव आहेत, भगवंत आहेत, म्हणाले त्या ठिकाणी की मी कथा कीर्तनकार आहे, मला तुमच्या गावामध्ये कीर्तन करायचे। तो सावकार तसा चांगला होता, दयाळू होता सावकार तो। त्या सावकारानं अगदी आदरानं ब्राह्मण देवतेला सांगितलं, तुम्ही घरामध्ये या, बसा, जेवढे दिवस तुम्हाला या गावामध्ये कीर्तन करायचे तेवढे दिवस तुम्ही माझ्याच घरी राहा। भगवंत रूपी ब्राह्मण आपली मान हलवली, ठीक आहे शेठजी, मी तुमच्या घरी राहतो। त्या शेठजीनं गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगितलं की आपल्या गावामध्ये उत्कृष्ट असे महाराज आलेत कीर्तन सांगण्यासाठी, कथा सांगण्यासाठी, तयारी करा। सगळ्या लोकांनी कीर्तनाचं आयोजन केलं, तयारी केली सगळी। पहिला दिवस कीर्तनाचा होता, लोक तशी कमी चालती। तो अखंड सृष्टीचे मालक येतो या ठिकाणी, भगवंताच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा अमृता समान होता। सुंदर असं त्या ठिकाणी कीर्तन झालं, आवडलं लोकांना। लोकांनी सगळ्या गावामध्ये याचा प्रचार केला की आपल्या गावामध्ये आलेले महाराज अतिशय सुंदर कीर्तन सांगतात, त्यांचा सुंदर आवाज आहे असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत कीर्तनाची वेळ झाली। हजारो लोक त्या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी येऊ लागली। सुंदर सुंदर अशा कथा ब्राह्मण देवता सांगत, प्रत्यक्ष देव येतो त्या ठिकाणी कथा सांगत होते, लोकांना आवडत होता। दिवसामागून दिवस चालले होते, जवळजवळ 4-5 दिवस झाले। दररोज कीर्तनाला हजारो लोक त्या ठिकाणी यायला लागली। हे सगळं दृश्य लक्ष्मी माता वैकुंठाहून पाहत होती। लक्ष्मी मातेने त्या ठिकाणी विचार केला की आता परीक्षेची वेळ आली आहे, तर आपल्याला पृथ्वी तलावरती जायला पाहिजे। आणि त्यावेळी लक्ष्मी मातेनं एक वयस्कर असं स्त्रीचं रूप घेतलं आणि पृथ्वी तलावर माता आली। एका स्त्रीच्या घरासमोर उभी राहिली माता, त्या ठिकाणी लक्ष्मी माता। स्त्री लगबगीनं आपल्या घराचा दरवाजा लावत होती आणि निघाली होती। त्यावेळी आजीचं जे रूप घेतलं होतं मातेनं, जी म्हणाली ती, हे मुली, मला तहान लागली ग। त्यावेळी त्या स्त्रीनं सांगितलं, अहो आजी, मी तर कीर्तनाला चालले, सुंदर असं कीर्तन आहे या ठिकाणी, मला जायचे, मला गडबड आहे, तुम्ही दुसऱ्या घरी जा। त्यावेळी लक्ष्मी मातेनं त्या ठिकाणी सांगितलं, अगं मुली, मला भरपूर तहान लागली, माझ्या घशाला कोरड पडली, मला थोडंसं पाणी दे ना, आणि नंतर तू जा कीर्तनाला। त्या आजीचा तो आवाज ऐकून घाबरल्यासारखा त्या स्त्रीनं परत दरवाजा आपला खोलला, एक तांब्या भरून पाणी आणलं। त्या आजीनं ते पाणी गटागट घोटून पाणी पिलं तांब्या। तो तांब्या परत हातात दिला त्या स्त्रीच्या, परंतु हातात दिल्यानंतर असा चमत्कार घडला की तो तांब्या सोन्याचा झाला।
तो तांब्या होता स्टीलचा, त्या ठिकाणी हात लागला लक्ष्मी मातेचा आणि तो तांब्या सोन्याचा झाला. आश्चर्यचकित झाली स्त्री. एवढ्या लगबगीनं निघाली होती कीर्तन ऐकायला, परंतु ती स्त्री त्या आजीला म्हणू लागली, आजी मी आता जेवण करा आमच्या घरामध्ये. तिच्या मनामध्ये एक लालसा तयार झाली की आता पाणी दिलं तर तांब्या सोन्याचा झाला, परंतु जेवण जर केलं या आजीनं, ही आजी चमत्कारिक दिसती, आणि आजीनं जर जेवण केलं तर ते ताट वाटी सुद्धा सोन्याचं होईल. त्यासाठी ती स्त्री आग्रह करू लागली आजीला. त्यावेळी त्या आजीनं सांगितलं की मला नाही थांबायचं, मला जायचंय पुढं. आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी बघा पुढे निघून गेली. त्या स्त्रीनं आपला घराचा दरवाजा बंद केला, ती कीर्तनाला गेली. सुंदर असं कीर्तन चालू होतं, परंतु त्या स्त्रीनं बाकीच्या स्त्रिया ज्या बसलेल्या होत्या कीर्तनाला आलेल्या, त्या स्त्रियांना सांगितलं आपल्या गावामध्ये एक चमत्कारिक आजी आली, तिला मी पाणी दिलं स्टीलच्या तांब्यामध्ये आणि तो तांब्या सोन्याचा झाला. हे सगळं ऐकल्याबरोबर तिथं ज्या स्त्रिया आलत्या, शेकडो स्त्रिया होत्या, त्या सगळ्या स्त्रिया उठल्या. म्हणले कुठे आजी दाखव आम्हाला. कीर्तन सोडून त्या ठिकाणच्या स्त्रिया जाऊ लागल्या. भगवंत आहेत, भगवंतानी ओळखलं. हा सगळं जे घटना घडतात हा लक्ष्मी मातेचा चमत्कार आहे. त्या ठिकाणी लक्ष्मी माता आलेली आणि बरीचशी लोक म्हणजे सगळी लोक त्या ठिकाणी ते कीर्तन सोडून गावामध्ये जी चमत्कारिक आजी आहे तिला पाहण्यासाठी लोक सगळी जाऊ लागली. आता हे सगळं ऐकल्यानंतर ही जी बातमी होती की बाबा हात लागला आणि तांब्या सोन्याचा झाला, या सावकाराच्या कानावरती सुद्धा ही बातमी गेली आणि सावकार सुद्धा त्या कीर्तनातून उठला आणि सगळी त्या चमत्कारिक आजीचा शोध घेऊ लागली. चमत्कारिक आजी म्हणजे लक्ष्मी माता. आणि या सावकाराला ही आजी त्या ठिकाणी दिसली. सावकार जवळ गेला, हात जोडलं आणि तो म्हणाला तुम्ही माझ्या घरी चला. त्याच वेळी लक्ष्मी मातेनं उत्तर दिलं की अहो सेठ, पहिल्यांदाच तुमच्या घरी मी येणार होते, परंतु तुम्ही घरी नव्हता आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही एक कथाकार आणून ठेवलाय, मी कसं घरी येऊ. अहो त्या ठिकाणी सावकारानं सांगितलं तुम्ही माझ्या घरी चला, मी त्या कथाकाराला घराच्या बाहेर काढतो आणि दुसरीकडे त्याची व्यवस्था करतो. त्या ठिकाणी लक्ष्मी माताच्या रूपात आलत्या, म्हणजे त्या आजी जी होत्या, आजीने सांगितले की शेठजी तुम्ही आधी घरी जा. आणि शेठजी पळत 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 घरी गेले आणि ब्राह्मण देव जे होते कथा सांगणारे त्यांना सांगितलं तुमची जी सोय आहे मी धर्मशाळेमध्ये करतो. आणि त्यावेळी त्या ब्राह्मण देवानं सांगितलं अहो सावकार, 5-6 दिवस झालं तुमच्या घरी राहतोय, कथा गावात सांगतोय, आता फक्त 3-4 दिवस राहिले, मला राहू द्या, मला कशाला लावताय धर्मशाळेमध्ये. त्यावेळी त्या सावकारानं सांगितलं अहो काही बी करा, परंतु तुम्ही पहिला तुमचा बिछाना घ्या, उरका सगळं घ्या, पुस्तकं ते ग्रंथ घ्या आणि तुम्ही धर्मशाळेमध्ये जा. त्या ठिकाणी ते ब्राह्मण देवता म्हणजे स्वतः भगवंत निघाले, तयारीतच निघाले वस्तू घेऊन. लक्ष्मी माता तात्काळ त्या ठिकाणी आल्या, जे वयस्कर आजीचं रूप घेतलं त्या ठिकाणी आल्या. त्या सावकाराला सांगितलं शेठजीला, शेठजी तुम्ही जरा बाहेर जा, हे कथा जे सांगतात त्यांच्यावर मला थोडंसं बोलायचंय. शेठजी बाहेर गेले आणि त्यावेळी लक्ष्मी मातेनं सांगितलं भगवंताला की हे देवा, तुम्ही पाहिलं ना की लोक नारायण नारायण म्हणतात, परंतु धावतात तर लक्ष्मीच्या पाठीमा. म्हणजे नारायण म्हणतात परंतु ते नारायण म्हणून लक्ष्मी मातेला प्राप्त करण्यासाठी लोक धावतायत. भगवंतानं स्मित हास्य त्या ठिकाणी केलं की हे लक्ष्मी तुझं बरोबर आहे, परंतु हे तू ऐक, ज्या ठिकाणी संत आहेत, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चाललंय, ज्या ठिकाणी कथा कीर्तन चालल्यात, त्या ठिकाणी तुझा वास असणार हे त्रिकाल सत्य आहे. आणि लक्ष्मी मातेने सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलं आणि भगवंत वैकुंठाला निघून गेले. वयस्कर जी आजी आहे म्हणजे लक्ष्मी माता त्या घराच्या बाहेर आल्या तर सगळ्या स्त्रिया आणि गावातली लोक त्या ठिकाणी होती. सगळी लोक विनवणी करू लागली आजीला की तुम्ही जाऊ नका. प्रत्येक जण म्हणू लागला आमच्या घरी चला, कारण हात लागला की सोन्याचं भांड होतंय. प्रत्येकाला लालसा त्या ठिकाणी होत, विनवणी करू लागली की तुम्ही जाऊ नका. त्यावेळी लक्ष्मी मातेनं सांगितलं की तुम्ही सगळे वेडे आहात, लालसेपोटी संपत्तीपोटी तुम्ही माझ्या पाठीमागे येत आहे, परंतु ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चाललंय, ज्या ठिकाणी कथा कीर्तन होतात त्याच ठिकाणी मी राहते. ज्या घरामध्ये भगवंताचं दररोज नामस्मरण होतं, ज्या ठिकाणी नारायणाचं दररोज नाव घेतलं जातं त्या ठिकाणी माझा वास असतो. त्यामुळे आता ज्या ठिकाणी नारायण आहेत त्याच ठिकाणी मी जाणार. आणि बांधवांनो त्या ठिकाणून लक्ष्मी माता वैकुंठाला भगवंताच्या ठिकाणी परत गेली आपल्या. तर या कथेच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे बांधवांनो की भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास पाहिजे, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये पाहिजे, तर दररोज आपल्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, तरच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये थांबते. आणि बांधवांनो खरंच ज्या घरामध्ये लक्ष्मी माता असते, लक्ष्मी मातेचा वास असतो, त्या घरामध्ये धनसंपत्ती असते, त्या घरामध्ये आरोग्य असतं, त्या घरामध्ये आनंद असतो, त्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते.
कारण ज्या ठिकाणी नारायण आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी माता नक्की असते. सुंदर अशी कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्याला नक्की मिळतील. आणि आपल्या हिंदू धर्माचा प्रचारासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.